पूजन झालं. बरेचसे रेकॉर्ड या खेळपट्टीवरती आहेत, बरेचसे रेकॉर्ड या खेळपट्टीवरती केले गेलेत. 100 धावाही या खेळपट्टीवरती होतात, 40 धावाही या खेळपट्टीवरती आढळल्या जातात. अशी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी घरोंदा मैदान, घनसोलीचे मैदान, कॉलनी क्रिकेट जिवंत ठेवणारे मैदान आहे. कॉलनीतल्या खेळाडूंना सांभाळून ठेवलेले मैदान आहे. आपल्या खेळासाठी, आपल्या ध्येयासाठी कॉलनी क्रिकेट जगावं यासाठी हे मैदान सांभाळून ठेवलं, लढा दिला या मैदानासाठी आणि तो अजूनही चालू आहे. असं हे मैदान घनसोलीचं बरोबर न्यू बॉम्बे सिटी स्कूलच्या समोर असलेलं मैदान. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात होते. टॉस झाला, ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाने जिंकला 4-3 म्हणजे 4 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीतली, दुसऱ्या फेरीतली आपण पहिले 3 ओव्हरची साखळी फेरी. किशोरजी निकम लेजंड खेळाडू, वेगवान गोलंदाज, गेले कित्येक वर्ष या गोलंदाजाचा वेग काही कमी झालेला नाहीये आणि संघासाठी येस गोलंदाजीसाठी ते रेडी झालेत. मॅचला होते सुरुवात. अगदी गणपती बाप्पा मोरया बोलत पहिला चेंडू हाताला, चांगला चेंडू, अप्रतिम. जिथे आपण पाहिलं तर किशोरजी निकम सरांची खासियत हीच आहे. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू ज्या वेगानं हाताला. किशोरजी निकम म्हणजे गेले कित्येक वर्ष वेगानं गोलंदाजी करणारे, सध्या राहुलच्या समोर आणि जयेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहे, धाव घेतली जाणार नाहीये, दिलीही जाणार नाहीये. डॉट बॉल, पहिले 2 चेंडू डॉट. एक वेगळा जर्सी पॅटर्न कुसगाव संघाचा, ब्लॅक कोब्रा कुसगाव या नावानं नेहमी हा संघ खेळत असतो. एक मोठी स्पर्धाही त्यांची वाई विभागामध्ये झाली. मात्र सध्या आपण पाहिलं तर वडवली गावाची स्पर्धा, स्पर्धा गावाच्या नावासाठी, स्पर्धा गावाच्या एकात्मतेसाठी, स्पर्धा गावाच्या अभिमानासाठी जगदंब प्रतिष्ठान घनसोली आयोजित भैरवनाथ चषक 2025 मेहनत राहिले. स्वप्नील चिकणे असेल, चेतन कांबळे असेल, संदेश घाडगे, त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवार यांचा आभार व्यक्त करेल. रात्रीचा दिवस केला आणि आजचा दिवस त्यांना दिसला या स्पर्धेचा. बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलं तर जरूर शरीरावरती आदळतोय. पुन्हा डॉट बॉल जातो, ही गती आहे किशोरजी निकम सर. कारण की किशोर निकम म्हटलं तर अनुभव त्यांच्याकडे, गेले कित्येक वर्ष क्रिकेटसाठी सातत्याने खेळत असलेला खेळाडू. मी मगाशी चर्चा केली की जसं जसं वय वाढतं तसं तसं गतीही वाढते, अचूकताही वाढते. प्रॅक्टिस प्रॅक्टिस. त्यांचा चिरंजीव स्वतःहून आपण पाहिलं चिंतामणी निकम, हा मुंबई टेनिस क्रिकेटचा एक चांगला खेळाडू आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा तो चांगला खेळाडू आहे, लेदर क्रिकेटचा चांगला खेळाडू आहे. आणि ज्या घरामध्ये क्रिकेट गिरवलं जातं त्या घरामध्ये क्रिकेट सातत्याने जगलंही जातं. चांगला चेंडू पायावरती आदळण्याचा प्रयत्न, अपील तर केली जाते. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू येतोय, चेंडू फेकतोय, बॅकअप आहे पण एक चिक्की धाव कंप्लीट केली आहे. अगदी बॅटीच्या साह्याने ही धाव आपण पाहिले तर कंप्लीट केली जाते. कुठेतरी बॅटीची एक छोटीशी एज लागली, थोडीशी बॅट घासली चेंडूला, तदनंतर एक धाव कंप्लीट केली. मी म्हणेल अकाउंट खोललं धावसंख्येचं, अकाउंट ओपन केलं धावसंख्येचं. टीमची टोटल आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवरती. संपूर्ण टीम हळूहळू मैदानामध्ये दाखल होत आहेत. यानंतर पसरणी टीम, वासोळी महादेव टीम यानंतर आपण पाहिलं तर मैदानामध्ये उतरतील. त्यांची मॅच आजच्या दिवसामध्ये आहे. सध्याची लढत दोन्ही टीमच्या इन बिटवीन मांढरदेवी विपक्ष आपण पाहिलं तर देव विपक्ष कुसगाव अशी मॅच सध्या. फुल टॉस चेंडू, चुकी होतीये. फुल टॉस वरती फुल टोल केला जाईल वसूल आणि फुल टोल केला वसूल. डोक्याला हात लावला किशोरजी निकम. माहिती आहे किशोरजी निकम यांना या आधीचे सर्व चेंडू अगदी टप्पा पडला, टप्पा पडल्यानंतर यांची गती जास्त दार होते. फुल टॉस चेंडू, ज्युसी फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू म्हटलं जातं, ज्याच्यावरती आपण पाहिलं तर हात खोलले गेलेत. पहिले 3 चेंडू डॉट, तदनंतर 1 धाव, तदनंतर 6 धावा, म्हणजे संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल चेंडू झालेत 5. चांगलं षटक हाती पडत होतं, मात्र या षटकारानं कुठेतरी धावसंख्येमध्ये बहर आली आणि धावसंख्या थोडीशी सजली. 7 धावसंख्या, 7 ऑन अ स्कोर कार्ड. गो. एक चेंडू आता बाकी आहे या ओव्हरला समाप्त होण्यासाठी. ओव्हर क्रमांक 1.
यावेळी देखील सुरेख फटका बिग हिट केला आहे खेळाडू. एक तेरी एक मेरी ही पहा त्यांची ऍक्शन. येस, बुम बुम बुम. आणि तदनंतर मात्र अगदी एन्जॉय केली ही विकेट. याला बोलतात आरेला कार उत्तर देणं. इटका जेव्हा पत्तर से देंगे भाई. आणि नक्की दिलंय उत्तर, कारण की एखादा फलंदाज षटकार लगावतो येणाऱ्या नेक्स्ट बॉलला त्याच फलंदाजाची विकेट घेणं आणि त्याला चले जावचा इशारा देणं एखाद्या गोलंदाजासाठी दिवाळीपेक्षा कमी आनंद नसतो. हा तोच आनंद व्यक्त केला किशोरजी निकम यांनी. आणि फलंदाज आपण पाहिलं तर माघारी पाठवलं जातं. अर्थातच जयेशला एक षटकार लगावून तोही माघारी जातोय. जयेश जास्त वेळ थांबू शकला नाहीये. जयेश विक्रम दाखल झाला मैदानामध्ये. नवीन बॅटर नाराज असेल जयेश, कारण की सातत्याने हा फटका त्याच्या बॅटच्या बरोबर मिडलला बाजूला लागला. आणि जयेश जसा बाहेर आला तसा पॅव्हेलियन मध्ये दाखवला त्याने हा चेंडू कुठे टॅप झाला आणि का मी आउट झालो हे त्यानं पहिल्यांदा निदर्शनास आणलं. मात्र एखादा फलंदाज आउट झाला की गोलंदाजाचा एन्जॉय तो थांबू शकला नाहीये. आणि किशोर निकम नेहमी विकेट घेतल्यानंतर अशाच अंदाजामध्ये असतात. संदेश 5 ते 5.5 फुटाचा हा ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाचा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी टाकतो तेव्हा 6 फुटावरून गोलंदाज नव्हे तर एखादा तोफखाना आणल्यासारखी गोलंदाजी त्याची चालू असते. मात्र दुसऱ्या बाजूला मांडरदेव संघाचा देखील एक घातक फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झाला. एका बाजूला विक्रम, दुसऱ्या बाजूला राहुल, दोघेही फलंदाज. मांडरदेव या संघासाठी एक अष्टपैलू खेळाडू. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय चेंडू. आपण पाहिलं तर जरूर शरीरावरती आदळतोय. चांगला चेंडू, पहिला चेंडू हाताळला. मग अशी चर्चा केली 6 फुटावरून चेंडू खाली टाकले जातात, पडल्यानंतर राईजही होतात. स्ट्राईकला राहुलला पाहताय. राहुलची बॉडी लँग्वेज खऱ्या अर्थानं एक अष्टपैलू खेळाडूची बॉडी लँग्वेज आहे. सातत्याने त्याच्या मनगटातली ताकद त्याने दाखवली. आपल्या टीमसाठी मांडरदेव संघासाठी बॅटिंग करत असताना आजही ती ताकद दाखवावी लागेल. यावेळी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कुठलाही फुटवर्क नव्हतं. माहिती आहे तुम्हाला फुटवर्क नसल्यानंतर नेटवर्कही नसतं. नेटवर्क नसल्यानंतर रेंजही चांगली बॅटरला पकडता येत नाही आणि तेच घडलं. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एक सिंगल धाव या मैदानामध्ये एका धावेलाही तेवढंच महत्व आहे जेवढं 6 धावेला आहे. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, शनिवारचा दिवस. गेले कित्येक दिवस या मैदानामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात, खेळल्या जातात, जगल्या जातात. मध्येच आपण पाहिलं तर जत्रा होती या मैदानामध्ये. सगळे खुश होते आणि क्रिकेट प्रेमी नाराज होते. हाफ ट्रॅक चांगला चेंडू हाताला जातोय. गुड लेन स्पॉट वरून पडल्यानंतर राईज झाला. गोलंदाजाची हाईट फॅक्टर त्याला सातत्याने मी म्हणेल की उपयोगी पडते, कारण की या गोलंदाजाकडे असलेली हाईट फॅक्टर त्याच्या संघासाठी, कुसगाव संघासाठी ओव्हर क्रमांक 2 एक महत्वाची ठरते. कारण की जेव्हा हा लांबलचक गोलंदाज संदेश मैदानामध्ये येतो आपल्या गोलंदाजीमधून बराचसा संदेशही तो फलंदाजांना देत असतो. यावेळी फटका उचलला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन बघत बसला, अगदी निघून जातोय बिग हिट साठी 6 धावा. भैरवनाथ चषक 2025 चा षटकार. राहुलच्या बॅट मधून मगाशी चर्चा केली. राहुलकडे ताकद आहे, नजाकत आहे, मनगटातली ताकद सातत्याने दाखवतो तो मैदानामध्ये. आणि अखेरीस आपण पाहिलं तर 4थ्या चेंडूवरती त्याने षटकार लगावला. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 14 धावसंख्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू वेगाने येतोय. किशोर निकम आहेत तिथे, चपर आहेत, चतुर आहेत. एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. एक सिंगल धाव. कॅल्क्युलेशन क्रिकेट म्हटलं तर एक धावा चालू राहतात. कॅल्क्युलेशन क्रिकेट म्हटलं तर एक धावा कंटिन्यू ठेवाव्या लागतात आणि त्याच एक धावा कंटिन्यू चालू ठेवलेत. गती परिवर्तन, पुन्हा एकदा हलक्या हाताने ग्लान्स केला चेंडूला. आपण पाहिलं तर एक सिंगल धाव येते. एक चिकी धाव डिक्लेअर मध्ये. एका धावेच्या मदतीने ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 16. शोबोला 16 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचते. 16. थोडासा आपण घेऊया स्पीडअप. आणि सध्या उन्हाचा तडाखाही भरपूर आहे. खेळाडूंना सातत्याने मी सांगत असतो पाणी प्या, पण पाण्यामध्ये इलेक्ट्रॉन पावडर टाकून पिल्यानंतर आणखीन ती उपयोगी होते. पण तुम्ही दिवस रात्र खेळत राहता, संध्याकाळच्या वेळेला डिहायड्रेशन, क्रॅम्प येणं, या सर्व गोष्टी हल्ली घडतायत मैदानामध्ये.
आणखी बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर कमी पाणी पिल्यानं नंतर त्यांना त्याचा त्रास होतो. यासाठी या सूचना कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही देतो. ओव्हर क्रमांक 2च्या अखेरीस धावा आपण पाहिले तर 16 या आकड्यावरती. पहिला चेंडू एक्स्ट्रा धाव आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. कॅच साठी जरूर जातोय चिंतामणी. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झाला आणि अगदी पहिला चेंडू एक्स्ट्रा टाकल्यानंतर एक भरभक्कम फलंदाज राहुलची विकेट त्यानं मिळवली. अप्रतिम कॅच पकडली गेली. डीप मिड विकेट रिजन मधून खेळाडू वेगानं धावत आला. चेंडूकडे लक्ष होतं. बोटांचा पिसाळा केला, उंजळ केली आणि या उंजळीमध्ये चेंडू अडकवला गेला आणि राहुल सारखा एक अष्टपैलू घातक फलंदाज त्याने मैदानातून बाहेर पाठवला. ओव्हर क्रमांक 1 जर तुम्ही पाहिली तर किशोर निकम यांचा चिरंजीव चिंतामणी निकम आणि दोन्ही बाप बेटे मैदानामध्ये गेले कित्येक वर्ष आपल्या गावासाठी खेळतात, कुसगाव गावासाठी खेळतात. ओव्हर क्रमांक 1 वडील घेऊन आले. ओव्हर क्रमांक 3 मध्ये स्वतः मुलगा दाखल झाला आणि असा संघ आहे ज्याच्यामध्ये वडील आणि मुलगा दोघेही खेळत असतात. कुसगाव टीम आणि अजून एक जोडी या स्पर्धेमध्ये जरूर बघायला भेटते. विकेट कीपर यांच्या बाबतीत आपण जरूर चर्चा करणार आहोत थोड्या वेळानंतर. किशोर निकम ओके. बॅकफुटला जाऊन शॉट आंपून मिड विकेट रिजन आहे खेळाडू. अप्रतिम कॅच. व्हॉट अ कॅच. प्रेक्षकांनी लगेच सांगितलं, आम्ही बघितलं, आउट आहे हा. ओ युटी आउट. वा बाय वा. व्हॉट अ कॅच. याला बोलतात तारेवरची कसरत. हर्षल अप्रतिम कॅच. मिड विकेट रिजनला जशी कॅच पकडली तसं स्वतःला सांभाळलं. एक पाय हवेमध्ये, दुसरा पायावरती संतुलन. यालाच तर बोलतात तारेवरची कसरत आणि ती टीमसाठी केल्या. संघासाठी जीवेचं रान करेल, मात्र एक एक धाव नक्की अडवेल, एक एक कॅच नक्की पकडेल. यालाच तर क्रिकेट बोलतात. अवघड कॅचेस पकडल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात आणि हे तेच क्रिकेट आहे जिथे अवघड कॅच सहजरित्या पकडली गेली. 2 चेंडू 2 विकेट मिळवले आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज चिंतामणी निकम दाखल झाला. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट. या पहिल्या मॅच मध्ये हर्षलनं ज्या पद्धतीने कॅच पकडले मिड विकेटला, संपूर्ण मिड विकेट कव्हर त्यानं कव्हर केलंय. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती दाखल झाला. अशोक नवीन बॅट्समन. विक्रमला या मॅच मध्ये विक्रम सारखी बॅटिंग करावी लागेल आणि एक अनोखा विक्रमही त्याला उभा करावा लागेल. तो नॉन स्ट्राईक एंडला. मात्र अमोल सध्या दाखल झालाय, अशोक सध्या दाखल झालाय स्ट्रायकिंगला. एक फ्रेश बॅट्समन आणि हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती गोलंदाज चिंतामणी निकम आहे सध्या उभा. हॅट्रिक विकेटचा चेंडू व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव जरूर जातीये. जिथे अंपायर आपण पाहतात दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव. या स्पर्धेसाठी ठाण्यावरून मुख्तार सर दाखल झाले ॲज अ अंपायर. ठाण्यावरून जॉन्टी सर दाखल झाले ॲज अ अंपायर. ठाण्यावरून नोमान सर ॲज अ अंपायर. हे तिन्ही अंपायर आहेत ते ठाण्या सिटी मधून दाखल झालेत आज घनसोलीच्या नवी मुंबईच्या या भैरवनाथ चषक 2025 साठी. नामांकित अंपायर ज्यांनी क्रिकेट गाजवलं आणि आज अंपायरची सेवा. यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा बाहेर जातो अवे फ्रॉम दी बॉडी. यादीचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा. आताचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम दी बॉडी. नजरेपासून बाहेर हा चेंडू. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर 19 या आकड्यावरती 19. सोडून दिला. हाही चेंडू गुडलेन स्पॉट वरून जास्त बाहेर जातो. आणखीन एक व्हाईट बॉल आणि चिंतामणीचं जरूर आपण चर्चा केली, त्याचं कौतुक केलं, मात्र कौतुकानंतर जी लागते ती थोडी नजर लागते तीच लागली. या मॅच मध्ये तब्बल आतापर्यंत या ओव्हर मध्ये वाईड आलेत आतापर्यंत 4.
2 चेंडू झाले, तिथे 2 विकेट आलेत, म्हणजे 4 वाईट, 4 धावा त्यानं खर्च केल्या, 2 विकेट त्याने पटकावलेत. छोटासा कानमंत्र जरूर दिला गेला इथून पुढे. ही चेंडू आपण पाहिलं तर जातो वाईड साठी. तब्बल 4 चेंडू सलग वाईड. आता अजित वरे स्वतःहून येत आहेत, चर्चा करतील. चर्चा केल्याशिवाय आपण पाहिलं तर लाईन भेटत नसते गोलंदाजाला. धावा आता पाहिलं तर 21. खेळ आयुष्याचा असो किंवा खेळ क्रिकेट मधला असो, जेव्हा एखादा खेळाडू एखादा गोलंदाज वाट भरकटतो तेव्हा असतो जवळ येऊन सांगतो तोच खरा मित्र असतो, जो यशस्वी वाट योग्य वाट दाखवतो, सांगतो. आणि तीच वाट सांगितली गेली की चेंडू योग्य कोणता असेल. हा योग्य चेंडू होता. गुडलेन स्पॉट थोडासा आदळला, पडला, बाउन्स, पकड करण्याचा प्रयत्न ऑन दी टो, आणि तोपर्यंत चेंडू अगदी डॉट जातोय. 4 सलग वाईट टाकल्यानंतर कुठेतरी आपली ओव्हर कव्हर करण्याचा प्रयत्न चिंतामणीच्या माध्यमातून जरूर केला जाईल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या मार्गस्थ. गती परिवर्तन सोडून दिला, पुन्हा वाईट बॉल. आज लाईन शोधावी लागेल, आज एक्स्ट्रा धावा देतोय. या जगात फुकट काहीच भेटत नाही, भेटतात त्या या वाईटच्या धावा, आणि त्या सध्या दिल्या जात आहेत. 9 चेंडू आतापर्यंत टाकलेत. लफ्ट केला चेंडू मिड विकेटला. आता चेंडू जाईल डोक्यावरून सीमा पार. मिड विकेट होतोय कव्हर, येतोय पार पार षटकार. वॉट अ स्ट्रोक. एक चांगला फटका बॅटच्या रडामध्ये टाकला, बॅट स्विंग केली, लॉट मध्ये आला, प्लॉट मध्ये पोहोचवला पार्किंगच्या, आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहे अर्थातच 25 पार, 28 धावसंख्या 28. चेंडू झाले तब्बल आतापर्यंत 4. 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी असतील, कारण की या इनिंग ब्रेक मध्ये सर्व मान्यवरांचे सन्मान जरूर घेणार आहोत, कारण की आज वेळेतला वेळ काढून ते जरूर उपस्थित राहिलेत. पुढच्या कार्यक्रमासाठी जरूर ते रजा घेतील, आणि या इनिंग ब्रेक मध्ये आमच्या सर्व मान्यवरांचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये आमच्या प्रमुख आयोजकांच्या वतीनं घेणार आहोत. एकोणतीस धावा 29. की ओव्हर संपण्यासाठी तब्बल चेंडू चिंतामणीने टाकलेत 11, आणि हा शेवटचा चेंडू तो घेऊन येईल. तिथे जर चेंडू यशस्वी पडला तर 12 चेंडूची ओव्हर राहील. या बॅटीच्या अगदी टॉप एजला 1 धाव मात्र जरूर भेटेल. 2 ओव्हर या ओव्हर मध्ये टाकले, तब्बल 12 चेंडू या ओव्हर मध्ये हाताळलेत. वाईट देखील आलेत, ज्याच्यामध्ये 2 विकेट देखील आले, षटकार देखील आलाय, डॉट देखील आलाय, सिंगल देखील आलाय. पूर्ण भेळ राहिले या ओव्हरची. धावा आपण पाहिलं तर 30 धाव संख्या 30 धाव संख्या. शेवटचे 6 चेंडू आता बाकी आहेत या इनिंगचे. चला स्पीडअप घ्या. शेवटचे 6 चेंडू. तुषार गोळे, किशोर गोळे दाखल होतो ओव्हर क्रमांक 4 मध्ये. शेवटच्या षटकामध्ये दाखल झाला. शेवटचं हानामारीचं अंतिम डेट स्लग ओव्हर क्रमांक 4. किशोर गोळे. जाऊया मॅचच्या दिशेनं. वेलकम कॅप्टन 26 अतुल भालेकर, वेलकम, स्वागत आहे. संपूर्ण सातारा टेनिस क्रिकेटचा एक वेगवान गोलंदाज दाखल झाला मैदानाच्या बाहेर, त्याचं आपण स्वागत करतोय. कॅप्टन 26 अतुल भालेकर. किशोर गोळे यांच्याकडे जाऊयात ओव्हर क्रमांक 4 साठी. फिरकी गोलंदाज बसला जातो. पहिला चेंडू विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न, आणि ज्या पद्धतीने चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवली होती, फलंदाज पहा ज्या पद्धतीने नर्वस असेल, कारण की हा चेंडू त्याच्यासाठी स्लो वन होता, पण विथ टर्न शॉर्ट आर्म पूलही होता. ताकद लावेपर्यंत चेंडूने आपण पाहिलं तर अगदी फसवलं, आणि फसवे चेंडू बरेच फलंदाजालाही फसवून जातात. फिरकी गोलंदाज ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाचा जादूगर दाखल झाला ओव्हर क्रमांक 4 मध्ये. हा जादूगर गरागर चेंडू फिरवतो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. चेंडू पुन्हा चांगला अडवलाय. दुसरी धाव धोक्यात अडकू शकते, आणि कदाचित काय घडलंय. दुसरी धाव आपण पाहिली तर ज्या पद्धतीने
कंप्लीट केली जाते. 2 धावा वेगानं कंप्लीट केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भाई मांगे नहीं देंगे तो छीन के लेंगे, लेंगे जरूर. आणि अशाच पद्धतीने खेळ करावा लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 33 या आकड्यावरती 33. ओव्हर क्रमांक 4 मध्ये सध्या आहोत. फिरकी जादूगर या मॅच मध्ये कुसगाव संघाचा दाखल झाला. बिग टर्न चेंडू आपण पाहिलं तर अगदी यष्ट्यांच्या भरून जातोय, स्टंपच्या भरून. शफल होता तर चेंडू का सोडता, आणि हेच खरं आहे. आणि बऱ्याचदा असं घडतं, पुढचं दार उघडं राहिल्यानंतर मागच्या दारानं बऱ्याचशा चोऱ्या होतात. आत्ताची चोरी होता होता वाचली आहे, जी स्टंपच्या भरून चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगली गोलंदाजी, चतुर गोलंदाजी. वेगानं टाकला चेंडू, पंच केला, खेळाडू पोचणार नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होतोय. 1 बाउन्स आदरला अडवलाय चेंडू. आणि आता मात्र धाव कंप्लीट केली गेली. आपण पाहिले तर तब्बल 2. टीमची टोटल आपण पाहिली 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 35. 4 चेंडू हाताळले गेले. कॅप्टन या, पण मी विनंती करेल कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्येच या वरती या. चेंडू झाले 4. येस 2 बाकी आहेत. पुढे घेण्याचा प्रयत्न पुन्हा विकेट किपरच्या हातातून मिस होतोय. फलंदाज बीट झाला, विकेट किपर बीट झाला. डिक्लेअर मध्ये 1 धाव, 1 सिंगल. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल. टीमची टोटल आपण पहिली 36. 36 धावा स्कोर कार्ड वरती. वन टू गो. शेवटचा चेंडू. यानंतर कॅप्टन पसनी टीम कॅप्टन आपण VIP कक्षामध्येच स्टेजवरती आला तर बरं होईल, कारण की यानंतर सन्मान आहे तिथेच टॉस करूयात. आणि वासुदेव महादेव या कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्येच या. पुढे खेळण्याचा प्रयत्न लफ्ट केला सर हातामध्ये. विकेटचं पतन, कॅच पकडली गेली आहे. अप्रतिम कॅच. अजित वरे होते, जिथे सरळ चेंडू त्यांच्या हातामध्ये. कॅच पकडल्यानंतर एक छोटी छान ऍक्शन रिॲक्शन त्यांनी दिली. मात्र संघाची धावसंख्या 36. 37 रन्स टू विन. 37 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. कॅमेरा मॅन जरूर आपण आता VIP कक्ष जो आमचा आपला VIP बॉक्स आहे तो सध्या कव्हर करणार आहोत. सन्मान अतिथी कक्षामध्ये घेऊयात. अतिथी देव भव. 37 धावेचं आव्हान आहे टीम 37. मी विनंती करेल प्रमुख आयोजक आमच्या सन्माननीय स्वप्नीलजी चिकणे असतील, चेतन कांबळे असतील, आपल्या दोघांचे शुभ हस्ते सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. दगदगीच्या युगामध्ये वेळ कोणाकडेच नसतो. वेळेतला वेळ काढून आज शब्द दिलेला आणि त्याच शब्दासाठी आज आपण पाहिले तर मित्र परिवारासाठी उपस्थित राहिले. SB ग्रुपचे आमच्या नवी मुंबईचे सर्व सन्माननीय आदरणीय देवेंद्र भाई नाईक साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करतोय. भाईंनी शब्द दिला होता उपस्थित राहील, आणि जो खरा मित्र असतो तोच शब्द पाळत असतो, आणि शब्द पाळला खऱ्या अर्थानं आपल्या मित्र परिवारासाठी उपस्थित राहिले. प्रेमाची आपुलकीची आणि माणुसकीची उबदार शाल आणि प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करतोय. सन्माननीय आदरणीय देवेंद्र भाई नाईक साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. खऱ्या अर्थानं भाई आपण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली, आपल्या मनापासून आभार. पुढील सन्मान मी आपल्या दोघांच्या शुभ हस्ते करू इच्छितोय. प्लीज स्वप्नील भाऊ आणि चेतन भाऊ आपल्या दोघांच्या शुभ हस्ते. ज्या व्यक्तीनं मराठी तरुणांना खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये आणण्यासाठी महत्वाचं पाऊल उचललं ते मोरिया उद्योग समूहाचे सन्माननीय आदरणीय नितीन दादा पार्टे साहेब यांचा सन्मान आम्ही करत आहोत. मराठी तरुणांनी उद्योग क्षेत्रामध्ये उतरावं, मराठी पाऊल पडते पुढे, त्याच पद्धतीने मराठी उद्योगाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावरती यावं यासाठी नितीन दादाचं महत्वाचं योगदान राहिलं आहे. पुढील सन्मान आमचे दिनेश शेठ जाधव साहेब यांचा केला जाईल. आमचे सन्माननीय आदरणीय आम्ही विनंती करेल संदेशजी घाडगे साहेब, संदेश दादा आपल्या शुभ हस्ते आमचे दिनेश शेठ जाधव साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आज आमचे नितीनदादा पार्टे साहेब यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार दिनेश शेठ जाधव साहेब उपस्थित राहिले, त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. प्रेमाची आपुलकीची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचा आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले जात आहेत. त्याचबरोबर संदेश गाडगे साहेब, संदेश दादा आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान घेतोय. निशान पाटील साहेब आज खऱ्या अर्थानं उपस्थित राहिले. निशालजी पाटील साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय.
मंगेश दादा चिकणे आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. पुढील सन्मान मंगेश दादा चिकणे आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय. आज व्यासपीठावरती उपस्थित आप्पा वाडकर साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय आप्पा वाडकर साहेब या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत, त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. हा संपूर्ण मित्रपरिवार आहे जो आज शब्दाखाती या सोहळ्यासाठी उपस्थित राहिला. त्याचबरोबर विनंती करेल मंगेश दादा चिकणे आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आम्ही घेतोय. आज व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय समीरभाई कुरेशी साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. समीरभाई कुरेशी साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आज संपूर्ण मित्रपरिवार आपण पाहिलं तर देवेंद्रबाई नाईक साहेब यांच्यासोबत संपूर्ण आमचा मित्रपरिवार उपस्थित राहिलात. आमच्या आदरणीय समीरबाई कुरेशी साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर पुढील सन्मान घेतला जाईल आमचे सन्माननीय आदरणीय शरीफजी मुजावर साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. संदीपजी वाटेकर साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. शरीफभाई मुजावर साहेब देखील आज उपस्थित राहिलेत या सोहळ्यासाठी. आपण पाहिलं तर त्यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचा संपूर्ण मित्रपरिवार, या संपूर्ण मित्रपरिवारांचा मान्यवरांचा सन्मान. त्याचबरोबर विनंती करेल पुढील सन्मान आमचे सुमितजी म्हात्रे साहेब ते देखील आज उपस्थित राहिले. सुमित दादा म्हात्रे साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. योगेश दादा आपल्या शुभ हस्ते आज सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल प्लीज. हे सर्व आमचे मान्यवर, सर्व प्रमुख पाहुणे सुमित दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय सुमित दादा यांचाही सन्मान केला जातोय. पुढील सन्मान मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय संजयजी माने साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. आदरणीय सन्माननीय संजयजी माने साहेब, संपूर्ण ग्रुप, संपूर्ण मित्रपरिवार आज उपस्थित राहिलात म्हणून या सर्व मान्यवरांचे सन्मान करतोय. त्याचबरोबर आमचे अब्बू कुरेशी साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. संजय दादा या, प्रत्येक सन्मान हा महत्वाचा आहे, प्रत्येक मान्यवर आमच्यासाठी महत्वाचा आहे. आज शब्दाला खऱ्या अर्थानं किंमत आहे म्हणून आज एका शब्दाखातीर आपण सर्वजण उपस्थित राहिलात. या व्यासपीठाची शोभा आपण उपस्थित राहिल्यानं वाढवली, यासाठी आपले आभार व्यक्त केले जातात. आमचे अब्बू कुरेशी साहेब यांचाही सन्मान मी विनंती करेल व्यासपीठावरती करण्यात यावा. आदरणीय अब्बू कुरेशी साहेब प्लीज आपण या, आपलाही सन्मान आम्ही करतोय. हे सर्व आमचे मान्यवर अब्बू कुरेशी साहेब यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच. मी पुन्हा सर्व मान्यवरांचे, खास करून आमच्या देवेंद्रभाई नाईक साहेब असतील, आमचे नितीन दादा पाटे साहेब असतील, आपण वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. मी म्हणेल फक्त उपस्थित नाही तर या सोहळ्याची आपण शोभा वाढवलीत, या व्यासपीठाची शोभा वाढवलीत, यासाठी पुन्हा आपला आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपले पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार. वासोळी टीम, महादेव दादा कॅप्टन या, वासोळी टीम कॅप्टन. 2 मिनिटं अंपायर, आमच्या मान्यवरांच्या कार्स जात आहेत. अंपायर 2 मिनिटं. येस, गोलंदाज 2च मिनिटं. गोलंदाज
37 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊयात, कारण की मान्यवर जरूर उपस्थित राहिले होते, त्या सगळ्यांचा सन्मान. त्यामध्ये 4 चेंडू जरूर झाले. 4 चेंडूची कहाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, पण जिथे आपण पाहिलं तर धावा फक्त 5 झालेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 1 मध्ये मिस्टर जयेश, चांगला चेंडू हाताला, अगदी गुडले स्पॉट वन राईज होतोय. गुड डिसिजन, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव जरूर ऍड होईल, कारण की हा चेंडू केना योग्य नव्हता. जिथे आपण पाहिलं पूर्णपणे डोक्याच्या वरून. मिस्टर बॉन्ड अमितला तुम्ही पाहताय. चिंतामणी नॉन स्ट्रायकिंग एंडला A1 जोडी या कुसगाव टीमची, ब्लॅक कोब्रा कुसगाव टीमची. फटका थोडा फसला जातोय, खेळाडू मागे जाईल. चेंडू हातसेल का हातामध्ये नाही, थोडासा निसटला चेंडू हातातून. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते, एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये. गुड अंपायरिंग, खूप छान अंपायरिंग या स्पर्धेला खास करून राहिले. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी यावर देखील आपण पाहिलं तर जरूर चेंडू चिंतामणीच्या शरीरावरती आदळला, लगेच जाऊन जरूर विचारला गेलं, कारण की काळजीही आहे तेवढीच. जिथे आपण पाहिलं तर टीमची टोटल स्थिर आहे. धावसंख्या अगदी 7 या आकड्यावरती आमचा सोहम म्हणजे बाबजा, त्याचे खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला जरूर दिले, त्याच्याकडून थँक्यू सो मच. 8 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह जरूर केला. एक धाव आपण पाहिलं तर घेण्याचा प्रयत्न, मात्र अखेरी चेंडू निसटून गेलाय. 4 धावेसाठी चौकार येईल. या चौकारानं मॅचची कहाणी थोडीशी ओपन झाली. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या स्कोर कार्डवरती. 1-12. राहुल होता जिथे आपण पाहिलं तर जरूर तैनात होता. तदनंतर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल, कारण की सर्कलच्या आतमध्ये आता खेळाडूला आणलं जातं. राहुलला दुसऱ्या बाजूने बाहेर ढकललं जातं, कारण की एक धाव खर्च होणं ही खऱ्या अर्थानं कॅप्टनला नको असणारी गोष्ट आहे. अक्षय भावनसरे आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम अक्षय दादा, आज वेळेतला वेळ काढून स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. थँक्यू सो मच. हलक्या हाताने आपण पाहिलं कट करण्याचा प्रयत्न जरूर. अप्रतिम फटका पॉइंटला, गॅप मध्ये 4 धावा. चौकार जरूर येतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावसंख्या. अक्षय भाऊ सोबत जो मित्र परिवार आहे, अक्षयचे मित्र, तुम्ही पण या स्टेजवर.
टीमची टोटल आपण पाहिली तर 16 ऑन अ स्कोर कार्ड. 37 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. हो लेटकट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताला जातोय. पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू, पडल्यानंतर शरीरावरती आदळणारा चेंडू. लेटकट करेपर्यंत चेंडू इन स्विंग थोडासा आतमध्ये टर्न होतोय. जिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिले 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर डॉट 3 चेंडू झाले. 16 धाव संख्या. 16 ऑन अ स्कोर कार्ड. 16. ओहो हा देखील तशाच पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडासा कट केला, थोडासा आतमध्ये येण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर लेट कट करण्याचा प्रयत्न आणि अगदी डॉट झाला चेंडू आपण पाहिलं तर. डॉट बॉल. पहिले 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर 2 डॉट बॉल आलेत. पहिला 4 चेंडूचा खेळ झाला. टीमची टोटल आपण पाहिली तर 16. लफ्ट करण्याचा प्रयत्न मिस होतोय. अगदी बॅट स्विंग केली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू राहणं गरजेचं होतं, कारण की जर हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये असता तर डॉट असता, निर्धाव असता, बिंदी गेंद असता. हातातून निसटला. तशी एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 17. 17 धावसंख्या. यावेळी बॅट अगदी स्विंग केली. बॅटीच्या टॉपला कदाचित चेंडू 1 बाउन्स निघून जाईल. होय जातोय निघून. प्रेक्षक आहेत प्रेक्षकांच्या भेटीला आणि अखेरी चेंडू चौकारानं आपण पाहिलं तर या ओव्हरची होते समाप्त. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावसंख्या. 12 चेंडू आता 16 धावेची गरज. 12 चेंडू 16 हे समीकरण या मॅच मध्ये. चला थोडासा स्पीडअप घ्या, कारण की यानंतर मॅचेस भरपूर आहेत. कारण की सध्या 11:41 झालेले. बरोबर आपण पाहिले तर 12 वाजता दुसरी मॅच चालू करण्याचा प्रयत्न आमचा राहील, ज्याचा टॉसही झाला. पसरणी JHCC पसरणी विपक्ष वासोळी टीम. मिस्टर राहुल गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 12 चेंडू. मगाशीच आपण उल्लेख केला की 16 धावेची गरज आहे 12 चेंडू मध्ये. हो लॉफ्ट केला चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला. व्हॉट अ स्ट्रोक. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम एलिव्हेशन. टायमिंग होतं, टेम्परामेंट होतं, बॉटम हँडचा चांगला उपयोग होता. चेंडूला उचललं, फेकून दिलं सीमारेषे बाहेर. चिंतामणी निकम, जो चिंता नाही करत मॅच मध्ये, जो नेहमी आपण पाहिले तर समोरच्याला चिंतेमध्ये पाडतो. चिंतामणी. दहा धावा आता फक्त विजयासाठी हव्यात. 27 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या. 27. सरळ बॅटीने खेळला व्ही शेप मध्ये. खेळाडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफचा वेगाने येतो. चेंडू त्याच्या हातामधून थोडा निसटला. पहिली धाव. दुसरा धावेचा प्रयत्न. दोघे चतुर आहेत, चालाक आहेत आणि हुशारही तेवढे आहेत. त्यांना माहिती आहे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कसं कन्वर्ट करायचं. 8 हव्यात आता जिंकण्यासाठी. बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म जॅक केला. चेंडू वेगानं जाईल आहे. खेळाडू होतोय ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे.
मॅच मध्ये कॅचेसही तेवढ्या पकडल्या गेल्या नाहीयेत. कॅचेस पकडल्यानंतर मॅच बनली असती. मॅच बनवायचे तर कॅच पकडणं गरजेचं राहील. कॅचेस ड्रॉप होताना पाहिल्या. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 30 धाव संख्या. 30 ऑन स्कोर कार्ड. हो मान दिला. क्रिकेट आहे. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला मान द्यावाच लागेल कारण की बॉन्ड आहे. अमित बॉन्ड म्हणजे ज्याला माहिती आहे कोणत्या चेंडूचा खरपूस समाचार घ्यायचा, कोणत्या चेंडूला मान द्यायचा. हा चेंडू राहुलचा. मान दिला, सन्मान दिला, ड्राईव्ह केला. जिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. जाग्यावरून क्रॉस बॅटेड खेळाडू आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एकाच धावेती समाधान. धाव संख्या अगदी 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 31 म्हणजे 6 धावा अजूनही हव्यात विजयासाठी. लेफ्ट करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. जिथे आपण पाहिलं तर जरूर वन बाउंड चेंडू अडवला जाईल. चार धावा आता फक्त विजयासाठी. फिनिश. अगदी संपली ही मॅच. आपण पाहिले तर समाप्त होते. या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली. चिंतामणी निकम. दुसऱ्या बाजूला अमित बॉन्ड. आपण त्यांची गोलंदाजी पाहिली. जिथे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये थोड्याच वेळामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. मात्र नेक्स्ट मॅच लगेच मैदानामध्ये पोहोचायचं आहे. चला JCC पसरणी टीम आणि वासोळी टीम लगेच मैदानामध्ये.